स्वागत। यानंतर आपण बघणार आहोत पावसासंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट। कोकणासह सातारा आणि पुण्यातील घाट परिसरामध्ये अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसानं पुण्याच्या कोथरूडमधील सीतान्नपूर्णा सोसायटीच्या पार्किंगमध्ये साचलं पाणी। ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे सर्व ड्रेनेजचं पाणी सोसायटीलगतच्या दुकानांमध्येही पावसाचं पाणी। कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरूच। राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 17 फूट 10 इंचांवर। राजाराम बंधाऱ्यासह 7 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो। लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 143 मिलीमीटर पावसाची नोंद। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव गरुडेश्वर भागामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। मुसळधार पावसानं नाशिक शहरासह ग्रामीण भागाला झोडपलं। ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस। वंदना डेपो परिसरातील रस्ता पाण्याखाली, रस्ते जलमय झाल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ। भिवंडीतील येवई नाक्यावर पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांची गती मंदावल्यामुळे वाहतूक कोंडी। पनवेलसह नवी मुंबईतील खारघर, बेलापूर, वाशीमध्ये सकाळपासूनच पावसाच्या रिमझिम सरी। पावसाचा जोर वाढल्यास खबरदारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन सज्ज। मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस। जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे दादरच्या शिवसेना भवन परिसरातील काही बॅनर पडले। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। मालाड कांदिवली परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये चांगला पाऊस। तुलसी तलाव क्षेत्रामध्ये 66 मिलीमीटर, मध्य वैतरणामध्ये 60 मिलीमीटर, विहारमध्ये तलाव परिसरामध्ये 43 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबई शहरासह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं। वडाळा पूर्वेकडील काही परिसरामध्ये साचलं पाणी। वसई विरार शहरामध्ये पावसाचा जोर वाढला। नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड परिसरामध्ये पाणी साचलं। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीला पूर। मुसळधार पावसामुळे फणसवणे, कळंबस्ते, नायरी, शृंगारपूर या गावांचा संपर्क तुटला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कणकवली आचरा राज्यमार्गावर पाणी साचलं। 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली। रात्रभर मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे होडावडे पूल पाण्याखाली। सध्या पर्यायी मार्गे वाहतूक सुरू। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। राजावाडी गावातील सोमेश्वर मंदिराजवळ पुराचं पाणी। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत। जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। शास्त्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे संगमेश्वरमधील रामपेठ बाजारपेठेत गंभीर पूरस्थिती। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। शास्त्री आणि सोनवी नद्या दुथडी भरून। धामणी ग्रामपंचायतीला पुराच्या पाण्याचा वेढा। रत्नागिरीमध्ये तुफान पाऊस। संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावामध्ये पूरपरिस्थिती। मुंबई गोवा महामार्गावरील श्रद्धा हॉटेलला पाण्याचा वेढा। शास्त्री नदी आणि आसावी नदी पात्राबाहेर। रत्नागिरीच्या अर्जुना आणि कोदवली नदीला पूर, त्यामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकामध्ये पुराचं पाणी। मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलं। यामुळे संगमेश्वर तालुक्यातील धामणी ते कांबळेवाडी रस्ता बंद। रत्नागिरीच्या जगबुडी नदीनं ओलांडली इशारा पातळी। खेडीच्या मटण मार्केट परिसरामध्ये जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। रत्नागिरीच्या चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली परिसरामध्ये मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। गुहागरमधील भातगावमध्ये 2 ठिकाणी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प। राजापूरला पावसानं चांगलंच झोडपलं। मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर। शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस। पावसानं मुंबई गोवा महामार्गावरील लांजा एसटी स्टँड परिसरातील रस्त्यावर पाणी। ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे पाणी रस्त्यावर।
माणगावच्या काळ नदी किनाऱ्यावरील सोनभैरव परिसरामध्ये आढळली मगरीची पिल्लं। यामुळे काळ नदी किनारी जाण्यास नागरिकांना सावधानतेचा इशारा। मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी येथे महामार्ग खचला। मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला धोका, खबरदारी म्हणून स्थानिकांनी महामार्गावर टाकल्या झाडाच्या फांद्या। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या जवळ दरड कोसळली। पर्यायी मार्ग बंद असल्यामुळे दरड कोसळलेल्या मार्गावरूनच दोन्ही दिशेची वाहतूक संथ गतीने सुरू। जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम सुरू। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। श्रीवर्धन तालुक्यामध्ये काही भागामध्ये झाडं कोसळली। विद्युत खांबांवर झाडं पडल्यामुळे काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित। गुहागरमधील भातगावच्या वडाची वाडी या ठिकाणी दरड रस्त्यावर मोठमोठे दगड मुख्य मार्गावर आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा। तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करोळ घाटामध्ये दरड कोसळली। घाटामधील मातीचा मलबा आणि दरड रस्त्यावर आल्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा करोळ घाटामध्ये वाहतूक कोंडी। मातीचा मलबा आणि दरड कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी। संगमेश्वरमधील गोळवली गावामध्ये डोंगराचा भाग थेट नदीत कोसळला। मुसळधार पावसामुळे उत्तर रत्नागिरीमध्ये भूस्खलनाचं प्रमाण वाढलं। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। दक्षिण रत्नागिरीमध्ये तुफान पाऊस। लांजा तालुक्यामध्ये पावसाची संततधार कायम। मुसळधार पावसामुळे नदीवरील भात शेती पाण्यात, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कोकण किनारपट्टीवर समुद्राला उधाण। किनाऱ्यावर 3 ते 3.5 मीटर उंचीच्या लाटा। समुद्राला उधाण असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ। मुसळधार पावसानं नाशिकच्या सराफ बाजार, फुल बाजार आणि दहीपूल भागामध्ये गुडघाभर पाणी साचलं। या ठिकाणी पाणी ओसरल्यानंतर महापालिकेकडून स्वच्छता मोहीम। रस्ते धूत मोठ्या प्रमाणावर कचरा जमा करण्याचं काम झालं। नाशिक शहरामध्ये महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल। नालेसफाई न करता पालिका प्रशासनानं ड्रेनेजचे चेंबर उघडे केल्यामुळे रस्त्यावर पाण्याचं तळ। हेच पाणी गोदावरीत जात असल्यामुळे नदी प्रदूषणामध्ये आणखी भर। माथेरानच्या शार्ले लेक तलावामध्ये काल फिरण्यासाठी आलेल्या 10 पर्यटकांपैकी 3घांचा बुडून मृत्यू। रात्रभराच्या शोध मोहिमेनंतर पहाटे 3ही तरुणांचे मृतदेह हाती। परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील सरस्वती नदीच्या पुलाचं काम 2 वर्षांपासून रखडलं। परिसरातल्या नागरिकांनी रखडलेल्या पुलाबाबत वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। महायुती सरकारमध्ये 7 मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव नाहीत। मंत्र्यांनी नियुक्त केलेल्या खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांनी नाकारलं। काही अधिकारी करतायत ऑर्डरशिवाय खासगी सचिवाचं काम। शिंदेंच्या शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना सरकारकडून खासगी सचिव नाहीत। गुलाबराव पाटील, शंभूराज देसाईंचं काम सुरू आहे खासगी सचिवांविना। संजय राठोड आणि उदय सामंतांनाही नाहीत खासगी सचिव। राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे आणि छगन भुजबळांनाही नाहीत खासगी सचिव। मंत्र्यांनी नियुक्त केलेल्या खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांनी नाकारलं। भाजपचे गणेश नाईकही सध्या खासगी सचिवाविना। सीएमओच्या नकारानंतर नव्या खासगी सचिवांची नियुक्तीच नाही। काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरेंकडून महापालिका स्वबळावर लढवण्याचे काँग्रेसचे संकेत। 151 जागांवर निवडणूक लढण्याची काँग्रेसची तयारी पूर्ण। आम्ही स्वबळावर निवडणूक लढवायला सज्ज असल्याचं केलं स्पष्ट। पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेचा फोटो समोर। दुर्घटनेवेळी पुलावर मोठ्या प्रमाणावर लोक असल्याचं फोटोतून स्पष्ट। काल इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर योगेश बंड्रेलो वाहून जात असतानाचा व्हिडिओ समोर। योगेश बंड्रेलो याच्यावर सध्या तळेगाव दाभाडेमधील अथर्व रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींवर अथर्व रुग्णालयामध्ये उपचार। दुर्घटनेमध्ये योगेश बंडलेरो आणि शिल्पा बंडलेरो दाम्पत्य जखमी। मृत्यू डोळ्यात देखत पाहिला जखमी योगेश बंडलेरो यांची। कोंडमळा पूल दुर्घटनेमध्ये अकोल्यातील तरुण जखमी। विजय येणकर या तरुणावर तळेगावमधील मायमर रुग्णालयामध्ये उपचार। मूळचा अकोल्याचे असलेल्या विजय येणकर चाकणमध्ये नोकरीला। कोंडमळा पूल दुर्घटनेमध्ये गणेश पवार थोडक्यात बचावले। लोखंडी पुलाला पकडून गणेश पवार यांनी स्वतःची सुटका केली। गणेश पवार यांनी 3 ते 4 पर्यटकांनाही काढलं बाहेर। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याचं प्रकरण। वैभव उपाध्ये 2.5 तास पाण्यामध्ये होते। थोडक्यात बचावले। उपाध्यांच्या मुलाला पोहता येत असल्यामुळे 200 मीटरवर गेल्यावर तो वाचला।
इंद्रायणी नदीमध्ये ड्रोनद्वारे पाहणी, कोणीही मिसिंग नाही, मात्र खबरदारी म्हणून ड्रोनद्वारे पाहणी केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडून कुंडमाळा पर्यटन स्थळाची पाहणी, बेपत्ता असल्याची तक्रार नाही, खबरदारी म्हणून शोधकार्य करतोय, तहसीलदार विक्रम देशमुख यांची माहिती. कुंडमाळ्याच्या दुर्घटनाग्रस्त पुलाच्या कामाची निघाली होती वर्क ऑर्डर. 10 जूनलाच काम सुरू करण्याचे दिले होते आदेश. दुर्दैवानं काम सुरू होण्यापूर्वीच जुना पूल कोसळला. इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक असल्याचा फलक लावण्यात आला होता, मात्र पर्यायी मार्ग नसल्यामुळे स्थानिकांना याच पुलाचा वापर करावा लागला. यामुळे कुंडमाळा पूल दुर्घटनेला जबाबदार कोण, सवाल उपस्थित. 10 जूनला नव्या पुलाचं टेंडर वर्क ऑर्डरची प्रक्रिया पूर्ण झाली, त्यामुळे काम सुरू का झालं नाही, संबंधित विभागाचे अधिकारी सांगतील. कुंडमाळा दुर्घटनेबाबत प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांची प्रतिक्रिया. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांना राज ठाकरेंकडून श्रद्धांजली. पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही, धोकादायक पूल पाडून नव्याने पूल का बांधला नाही, राज ठाकरेंचा सवाल. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील खरा आकडा समोर आलेला नाही. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. तर पालकमंत्री म्हणून अजित पवार जबाबदारी घेणार की जबाबदारी झटकणार, संजय राऊतांचा सवाल. एरवी तावातावानं बोलणारे आणि नाकानं कांदे सोडणारे अजित पवार आहेत कुठे? इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेवरून संजय राऊतांचं अजित पवारांवर टीकास्त्र. लोणंदमधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाची पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून पाहणी. वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत जिल्हा प्रशासनाला केल्या सूचना. दौंडहून पुण्याच्या दिशेनं जात असताना डेमू ट्रेनच्या एका कोचला अचानक आग. आगीनंतर प्रवाशांचा एकच गोंधळ. काही प्रवाशांकडून आग विझवण्याचा प्रयत्न. गिरगावमधील मेट्रो स्थानकाजवळ बेस्टच्या बसला अपघात. रस्ता खचल्यामुळे बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गिरगावमधील खड्ड्यामध्ये अडकलेली बस क्रेनच्या सहाय्यानं बाजूला काढण्यात यश. रस्ता खचल्यामुळे बेस्ट बस आत गेली होती. मेट्रो इन्चार्ज टी ओझा यांची माहिती. मेट्रोचं काम आणि शेजारी सुरू असलेल्या कामामुळे रस्ता खचला. रस्ता खचून बस अडकल्यानंतर गिरगावातील स्थानिकांचा आरोप. मनपानं खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचून माती वाहून गेली, स्थानिकांचा आरोप. मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर गिरगावात. मेट्रो स्टेशन परिसरातील रस्ता खचलेल्या ठिकाणाची केली पाहणी. कल्याणमध्ये खुलेआम अवैध रेती उपसा. खाडीतून वाळू माफियांकडून सर्रास उत्खनन. उपसा थांबवण्यासाठी तत्काळ कारवाई आणि कठोर उपाययोजना कराव्यात, स्थानिकांची मागणी. ठाण्याच्या रघुनाथ नगर परिसरामध्ये मित्तल पार्कमधील एका इमारतीच्या 10व्या मजल्यावर अचानक आग. घरातील फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य आगीमध्ये जळून खाक. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी काशीतील ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीमध्ये विशेष दुर्ग सप्तशती अनुष्ठान. मंदिर वास्तूतील आत्मबल संवर्धन आणि जीर्णोद्धार कार्य निर्विघ्न पार पडावं यासाठी विधी. पुन्हा पंचगव्य घ्यायचं. तुळजाभवानी मंदिरामध्ये पद्मश्री गणेश्वर शास्त्रींच्या हस्ते आज वास्तुचालन विधी. शास्त्रीजींनीच काढला होता अयोध्येमध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त. तुळजाभवानी देवीचा भारत माता असा उल्लेख असलेलं पत्र घेतलं मागे. संघर्ष पेटण्याच्या शक्यतेनं तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून पत्र मागे. भव्य पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानाकडून नवीन सुधारित पत्र. शेगाववरून पंढरपूरकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीत आगमन. 700 वारकरी, 3 अश्व, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये श्रींची पालखी परभणी शहरामध्ये. विविध ठिकाणी पालखीचं स्वागत. बीडच्या दासखेड शिवारामध्ये पवनचक्की प्रकल्प परिसरातून 50 लाखांच्या कॉपर केबलसह इतर साहित्याची चोरी. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल. बीड जिल्ह्यामध्ये मारहाणीच्या घटना सुरूच. तरुणावर चौघांकडून जीव घेणा हल्ला. या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ, नातेवाईकांचा आरोप. नाशिक मनमाडहून निघणाऱ्या स्नेहभाव पालखीला 38 वर्षांची परंपरा. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारी पंढरीच्या दिशेनं. 33 गावांचा प्रवास करत 21 दिवसांनी पालखी पंढरीत दाखल होणार. संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी नाशिक ते पंढरपूरकडे रवाना. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील एक शेतकरी वारीमध्ये सहभागी. वारीमध्ये सहभाग तरीही मोबाईलवरून पार पाडतोय शेतीची जबाबदारी. शिर्डीमध्ये वाढदिवसाच्या पार्टीसाठी एकाचं अपहरण करून हत्या. या प्रकरणी 7 अल्पवयीन ताब्यात.
नांदुरखी बुद्रुक शिवारामध्ये आढळला मृतदेह. थकीत वेतनासाठी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. यामुळे सर्व कांदा लिलाव ठप्प, शेतकऱ्यांचे हाल. द्वारका वॉटर पार्कमध्ये सुरक्षा रक्षक आणि बाउन्सरकडून पर्यटकाला मारहाण झाल्याचा आरोप. तब्बल 1.5 तास एका रूममध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप. पीडित परिवाराकडून पोलिसात तक्रार. नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी आणि जुनी कामठी या शहरांना जोडणारा लोखंडी पूल देखील धोकादायक स्थितीत. 28 वर्ष जुन्या असलेल्या या लोखंडी पुलाला गंज. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष, स्थानिकांचा आरोप. वर्ध्यामध्ये नायब तहसीलदारांनी दिलेलं अनधिकृत जन्म प्रमाणपत्र रद्द केलं जात आहे. किरीट सोमय्या यांची माहिती. महाराष्ट्रामध्ये अधिकार नसताना नायब तहसीलदारांनी 1,24,000 जन्म प्रमाणपत्र दिली आहे. यवतमाळमधील 30 दृष्टिहीन तरुणांची वारी पंढरीच्या दिशेनं रवाना. या वारीचं यंदाचं दुसरं वर्ष. 521 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे वारकरी पंढरपुरात पोहोचतात. नागपूर ते पंढरपूर जाणारी सायकल वारी वर्ध्यामध्ये दाखल. 750 किलोमीटर अंतर पार करत ही वारी 20 जून रोजी पंढरपूरमध्ये पोहोचणार. पंढरपूरमध्ये सायकलचं रिंगण विशेष आकर्षण असणार. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळचा खचलेला भाग बुजवला. दरम्यान आज बांधकाम विभाग आणि कोकण प्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खचलेल्या भागाची पाहणी. पुढची बातमी येते आहे पुण्यावरून. पुण्यातल्या चांदणी चौकामध्ये एक अपघात झालेला आहे. तेल गळतीमुळे ट्रक पलटी झालाय आणि